स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतून बलवडी तालुका खानापूर येथील स्वाभिमानी सोशल संघटना ऍक्टिव्ह झालेली आहे। खरं तर पहिला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे, आरोग्य शिबिर घेतलेलं आहे। हे संघटनेचे कार्यकर्ते आहेत, सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी हे शिबिर घेतलेलं आहे। आपण त्यांचे संवाद साधू। काय नेमकं सांगाल, आज हे आरोग्य शिबिर घेतले? आज बलवडी गावामधील ग्रामपंचायतीमध्ये स्वाभिमानी सोशल फाउंडेशन बलवडी यांच्या वतीने उत्साही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे। या आरोग्य शिबिरासाठी अंदाजे 3 गावामधून बलवडी, तांदळगाव, जाधवनगर आणि पंचकृषी मधून 400 ते 500 रुग्णांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। आणि या सर्व रुग्णांना या आरोग्य सुविधांचा मोफत लाभ होणार आहे, याचा सार्थ अभिमान आमच्या ह्या सोशल फाउंडेशनला आहे। या ठिकाणी मला डॉक्टर खंबाळकर सर, धैर्यशील सर, शौर्यशील सर व त्यांच्या टीमचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानण्याची गरज आहे, कारण त्यांच्या सपोर्टमुळेच आज हे आम्ही आरोग्य शिबिर घेऊ शकलो। आमची ज्यावेळी बैठक झाली, आमच्या ग्रुपची ज्यावेळी बैठक झाली, त्यावेळी ग्रुपमध्ये ठरवण्यात आलं की गावामध्ये आरोग्यदायी वातावरण तयार करण्यासाठी आपण एखादा उपक्रम राबवला पाहिजे। आणि त्यामध्ये हा निर्णय झाला आणि सर्व कार्यकर्ते प्रेरित झाले आणि हा उपक्रम त्यांनी अतिशय उत्साहानं या ठिकाणी साजरा केलेला आहे। या ठिकाणी आम्हाला ग्रामपंचायतीनं बहुमूल्य अशी साथ दिलेली आहे। तसेच गावातील ग्रामस्थ इथं बहुसंख्येने उपस्थित आहेत। यापुढेही अशी आरोग्य शिबिर या गावामध्ये भरली गेली पाहिजेत आणि सामान्य जनतेला गावामध्येच मोफत आरोग्य सेवा मिळाली पाहिजे असं मला वाटतंय। खरं तर गेल्या 2-3 वर्षापासून तुम्ही ही संघटना स्थापन केली, तुम्हाला कामाचं स्वरूप म्हणजे कसं पुढे यावं समजत नव्हतं, पण आज आरोग्य शिबिर घेतलं, पुढे काय असणार, तुमच्या संघटनेचं स्वरूप कसं असणार? आमच्या संघटनेचं स्वरूप बऱ्यापैकी सामाजिक आणि विधायक कार्यावरती अवलंबून आहे। त्यामध्ये आम्ही महिलांच्यासाठी नोकरी मेळावा असो, महिलांच्यासाठी ट्रेनिंग असो, तरुण पिढीच्यासाठी MPSC UPSC चे अभ्यासक्रम असो किंवा इतर जे सामाजिक जे उपक्रम आहेत सामाजिक, त्या उपक्रमामध्ये आम्ही उत्साहानं यापुढेही काम करणार आहे। खरं तर सामाजिक उपक्रम राबवत आहे, आज आरोग्य शिबिर घेतले, अनेक लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, कसं वाटतंय तुम्हाला? स्वाभिमानी सोशल फाउंडेशनच्या वतीने जो कार्यक्रम आज आपण घेतलेला आहे, आरोग्य शिबिर जे घेतलेलं आहे, त्या सर्वसामान्य लोकांना किंवा जे दुर्बल घटक आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोक असतात त्यांना किंवा वयस्कर ज्येष्ठ यांच्यासाठी खरी ही सुविधा मिळाली पाहिजे, ह्या हेतूनच आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे। खरं तर हे संघटनेचं स्वरूप बघितलं तर अनेक युवा पासून ज्येष्ठ लोकांपर्यंत यामध्ये सर्वजण सहभागी आहेत। आपण यांच्याशी संवाद साधू। तुम्ही कविता सादर केली काय? आता सोशल फाउंडेशन, स्वाभिमानी सोशल फाउंडेशन यांच्या वतीने अजून इथून पुढे आम्ही चांगले कार्यक्रम राबवणार आहे। काय असेच नुसतं शिबिर सोडून अनेक सामाजिक समजा का ज्या लोकांच्या हे आहेत का नाही समस्या, त्या दूर करण्याकरता आम्ही सर्वतोपरीनं ही करणार विचार करणार आहे। अलीकडे जर सांगायचं झालं तर समाजामध्ये जे आहेत ते 2 प्रकारचे स्तर आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा, भरपूर पैसे मिळवणारा एक समाज एका बाजूला आपल्याला दिसतो, पण आजच्या काळामध्ये अजूनही एखादी सामान्य गावामधील जे कुठल्याही गावामधील एखादी महिला असेल तर एका इंजेक्शनला 50 रुपये नसल्यामुळं ती महिला 4 दिवस आपल्या अंगावरती काढून झोपताना घरामध्ये दिसते। 100 रुपये 50 रुपये नसल्यामुळे इंजेक्शन करू शकत नाही, अशी एका ठिकाणी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। तर या सोशल फाउंडेशनच्या माध्यमामधून आम्ही जेवढं काय
हळूहळू म्हणजे थोड्या दिवसानंतर आम्ही हळूहळू तालुक्यामध्ये जेवढं काही आपल्याला प्रयत्न करता येतील किंवा ज्या खरंच कुटुंबाला आरोग्याची किंवा अनेक समस्या ज्या भेडसावतात त्या समस्या सोडवण्यासाठी, आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या ज्या काही त्यांना अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी जे काय आम्हाला प्रयत्न करता येतील ते पुढच्या काळामध्ये पूर्ण असणाऱ्या या खानापूर तालुक्यामध्ये आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू आणि जेणेकरून सामान्य समाजाला, त्यांना गरजू लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात. सर्व अडचणीमधून अगदी रेशन कार्ड पासून सगळ्या त्यांच्या ज्या काही सोयी सुविधा असतील, ज्या सामाजिक प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण प्रयत्न करणार आहोत. गरजू लोकांना सुविधा मिळाव्यात असं या संघटनेचं स्वरूप आहे. ग्रामीण भागात हे शिबिर होतंय, कसा आनंद व्यक्त करतो? चांगल्या पद्धतीने आम्ही आनंद व्यक्त करतो या, आणि आम्ही शेतीवर देखील सुद्धा कायम करणार आहे असं आमचं हे आहे, ध्येय आहे. काय वाटतं तुम्हाला? इथून पुढच्या काळात सामाजिक बाबतीत आणि खास शेतकऱ्यांच्यासाठी ज्या काही उपक्रम आमच्या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून राबवता येतील ते आम्ही भविष्यात राबवणार आहोत. मग ते सामाजिक शेतकऱ्यांसाठी असो, आरोग्यदायी महिलांसाठी असो, युवकांच्यासाठी असो, हे सर्व आम्ही पुढील काळात राबवणार आहोत. ह्या संघटनेसाठी जवळजवळ आम्ही 3 ते 4 वर्ष आम्ही एकत्रित येऊन ह्या संघटनेसाठी सर्वांनी पाठबळ दिलेलं आहे. आणि पाठबळ देण्यामागे एकच कारण की आमचं एकच उद्दिष्ट होतं की सामाजिक हितासाठी आरोग्य शिबिर करणं गरजेचं आहे. आणि आरोग्य शिबिर असं करूया की सर्वसामान्य माणसांना पण त्याचा लाभ घेता यावा. अशा पद्धतीने आज आम्ही जवळजवळ खंबाळकर सरांना 10 ते 15 दिवस झालं पाठीमागे भेटून त्यांची आज अपॉइंटमेंट घेऊन आज त्यांनी आम्हाला 4 तारीख दिली आणि त्या मार्फत आज गावातील आणि इतर 3-4 गावामध्ये आम्ही साऊंड सिस्टीम राबवून त्यांना सर्वांना सांगून आज सर्वजण इथे एकत्र येऊन शिबिरासाठी प्रोत्साहित केलेलं आहे. खरं तर संघटना अनेक निर्माण होतात, परंतु त्यांचं काम हे वेगळ्या पद्धतीचं असतं. परंतु आज बलवडी, खानापूर तालुक्यातील बलवडी बाळवणी येथील या सोशल फाउंडेशननं पहिलाच उपक्रम आरोग्याचा घेतलाय आणि सामाजिक उपक्रम नेहमी आम्ही राबवणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन रोहितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, बलवडी बाळवणी. मी पहिल्यापासून खंबाळकरच्या दवाखान्यात जात होते, मला चांगला फरक पडला आहे. नमस्कार, मी डॉक्टर धैर्यशील खंबाळकर, डायरेक्टर खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, किर्लोस्करवाडी. आज स्वाभिमानी युथ फाउंडेशनच्या वतीनं बलवडी गाव येथे एक मोठं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यात आमच्या हॉस्पिटलचाही थोडा सहभाग आहे. हॉस्पिटलच्या वतीनं आम्ही संपूर्ण आरोग्याची तपासणी मोफत, शिवाय काही औषधं, ECG, ब्लड शुगर या सर्व सोयी ह्या मोफत देत आहोत. आमचं खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे किर्लोस्करवाडी येथे स्थित आहे. त्याचप्रमाणे बलवडी गावातून आमच्या हॉस्पिटलला फार सपोर्ट आहे. त्याचबरोबर आमचं खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे शासनाच्या विविध योजना आम्ही राबवतो. त्यामध्ये मुतखड्याचे, प्रोस्टेट ग्रंथीचे, हाडाचे, लहान मुलांचे हे सर्व आजार मोफत बरे केले जातात. खरं तर ग्रामीण भागाला या सगळ्या सोयींची गरज आहे आणि ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे स्वाभिमानी युथ फाउंडेशन व बलवडी ग्रामपंचायत करत आहे, यात आम्हाला आनंद आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत जी आम्ही सेवा दिलेली आहे त्याची पोच पावती म्हणून आम्हाला या गावानं जो सपोर्ट दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो. आज बलवड गावामध्ये स्वाभिमानी सोशल फाउंडेशन आणि खंबाळकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जे मोफत आरोग्य शिबिर घेतलेलं आहे, त्या आरोग्य शिबिरास ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. हे स्वाभिमानी सोशल फाउंडेशनच्या वतीने या पुढच्या काळात अशाच प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात यावेत असं मी सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.